जी पद्धत माझ्या क्लिनिकमध्ये आणलेली आहे आणि आजपर्यंत 1 लाखाच्या वर रुग्णांना मी केलेलं आहे किंवा तुमचं लैंगिक आयुष्य बेटर करण्यासाठी थेरपीबद्दल ज्याला आम्ही पी शॉट म्हणतो त्याबद्दल आज तुम्हाला मी तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे सगळ्यात चांगली सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात बेनिफिट देणारी त्याच्यामध्ये काय करतो आम्ही बायोटिन आम्ही मिक्स करतो आणि ते तुमच्या स्काल्पमध्ये देतो त्याच्यामुळे तुम्हाला हेअर ग्रोथ दिसून येते की तुमच्या स्पॉन्डेज टिश्यूची हेल्थ चांगली निर्माण होते नवीन पेशी तयार होतात नवीन न्यूरोलॉजिकल एंडिंग तयार होतात नमस्कार मित्रांनो माझं एक कार्य आहे की तुमच्या लैंगिक समस्यांसाठी सॉल्व करण्यासाठी किंवा तुमचं लैंगिक आयुष्य बेटर करण्यासाठी आजच्या 21व्या शतकामध्ये कोणत्या अशा पद्धती आहेत की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर चांगलं बेनिफिट करून देतील त्याविषयी मी तुम्हाला नेहमी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतो अशाच एका थेरपीबद्दल ज्याला आम्ही पी शॉट म्हणतो त्याबद्दल आज तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओद्वारा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या या नॉलेजचा किंवा काही इन्फॉर्मेशनचा काही ना काही त्यांना बेनिफिट त्याच्या सेक्शुअल लाईफमध्ये होऊ शकतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे सगळ्यात चांगली सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात बेनिफिट देणारी विना साईड इफेक्ट जी पद्धत माझ्या क्लिनिकमध्ये आणलेली आहे आणि आजपर्यंत 1 लाखाच्या वर रुग्णांना मी केलेलं आहे आणि ती आहे पी शॉट थेरपी आता पी शॉट थेरपी म्हणजे काय सिम्पली भाषेमध्ये तुम्हाला हेअर लॉस वगैरे असेल तर बरेच तुम्हाला डॉक्टर PRP ट्रीटमेंट तुम्हाला ॲडवाईस करतात त्याला म्हणतो आम्ही प्लेटलेट रिच प्लाझ्मा त्याच्यामध्ये काय करतो आम्ही बायोटिन आम्ही मिक्स करतो आणि ते तुमच्या स्काल्पमध्ये देतो त्याच्यामुळे तुम्हाला हेअर ग्रोथ दिसून येते पण याच्यामध्ये काय आहे की जे पी शॉट थेरपी आहे याच्यामध्ये आम्ही ग्रोथ फॅक्टर मिक्स करतो म्हणजे काय करतो तुमचं 10 ml ब्लड घेतो त्याला चांगलं सेंट्रिफ्यूज करतो त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकतो आणि ते ग्रोथ फॅक्टर टाकलेलं जे PRP सोल्युशन असतं म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा जे आपल्या बॉडीचं हेल्दी आणि हिलिंग सोल्युशन आहे म्हणजे कुठेही जर आपल्याला जखम झाली तर हेच सोल्युशन तिथं आपली जखम भरण्यासाठी येतं तर त्याचप्रमाणे हे PRP सोल्युशन जे आजच्या स्थितीमध्ये खूपच ॲडव्हान्स थेरपी आहे आणि ती पी शॉट थेरपी ही चांगली पद्धत आहे आमच्या क्लिनिकला उपलब्ध करून दिलेली आहे तर काय करतो ग्रोथ फॅक्टर वगैरे टाकून आम्ही तुमच्या पूर्ण इंद्रियाच्या 360 डिग्रीमध्ये पूर्ण इंद्रियामध्ये आम्ही तुमच्या स्पॉन्जी टिश्यूमध्ये टोचतो ज्याच्यामुळं काय होतं की तुमच्या स्पॉन्डेज टिश्यूची हेल्थ चांगली निर्माण होते नवीन पेशी तयार होतात नवीन न्यूरोलॉजिकल एंडिंग तयार होतात नवीन ब्लड व्हेसल कॅपिलरी तयार होण्यासाठी मदत होते तर ज्याप्रमाणे हेअर ग्रोथ होते तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून तिथले ग्रोथ फॅक्टर वाढून त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियामध्ये ग्रोथ फॅक्टर जी वाढवून नक्कीच आपली थिकनेस किंवा लेंथ आपली चांगली वाढण्यात मदत होते इरेक्टाईल डिस्फंक्शनवर चांगलं ट्रीटमेंट होऊ शकतं ज्या लोकांना जर कोणतेही औषधोपचार घेतल्यानंतर किंवा कितीही औषधी घेतल्यानंतर जर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट होत नसेल किंवा रिझल्ट येत नसतील तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला या आणि ही पी शॉट थेरपी करून घ्या ह्या महिन्याला 1 करावं लागते फक्त काही तुम्हाला रेस्ट करण्याची गरज नाही काही नाही एक 10 मिनटाची प्रोसिजर आहे फक्त रक्त काढण्याला आणि त्याला सेंट्रिफ्यूज करायलाच अर्धा पाऊण तास लागतो अदरवाईज माझ्या क्लिनिकला आल्यानंतर 10 मिनटात मी तुम्हाला तिथं भूल देऊन तुम्हाला ते PRP सोल्युशन इन्सर्ट करतो आणि खरोखर तुम्हाला सांगतो विदिन अ स्पॅन ऑफ 15 डेज मला पेशंट जेव्हा सांगतात की डॉक्टर साहेब की माझी पार्टनर मला बोलली की तुम्ही काही औषधी घेता आहे का इतके चांगले रिझल्ट याची भेटतात पेनाइल रिज्युनेशन थेरपी आपण याला म्हणू शकतो म्हणजे आपल्या पेनिसला रिज्युनेट करण्याची पद्धत आहे आणि इतकी चांगली पद्धत ही माझ्या क्लिनिकला अवेलेबल असल्यानंतर तुम्हाला कुठे दिल्ली मुंबई पुणे कुठेच जायची गरज नाही आहे मी मुंबईला पण करतो पुण्याला पण करतो संभाजीनगरला पण करतो तर कुठेही माझ्या क्लिनिकला तुम्ही आला तर नक्की हे पी शॉट थेरपीचे 6 शॉट घ्या आणि नक्कीच आपल्या लैंगिक समस्यापासून विना दुष्परिणाम किंवा विना साईड इफेक्ट तुम्ही जर ट्रीटमेंट करून घ्या याचे नक्कीच तुम्हाला बेनिफिट दिसून येतील धन्यवाद मित्रांनो